एक तो जय जवान का और दूसरा जय किसान का। ये दो नारे मैं समझता हूँ कि आज हमारे देश के लिए ज़रूरी है। हे फक्त बोलण्याचं आणि नाटकी वाक्य आहे फक्त. भाई भारतीयांचं जाऊ द्या, पण महाराष्ट्रीयन कधीपासून असंवेदनशील झालो? देशातील एक सीमेवरच्या जवानावरती मागच्या काहीतरी 3-4 वर्षापासून इतका अन्याय होतोय. कुठलीही संघटना, कुठलाही व्यक्ती त्याबद्दल बोलायला तयार नाही, त्याचा स्टँड घ्यायला तयार. अरे भारतीय सीमेवरती जाऊ द्या, तो व्यक्ती पाकिस्तान मध्ये जाऊन रिटर्न आलेला आहे आपल्या देशामध्ये. त्या व्यक्तीची आपण काय जाणीव ठेवली? तरी वर्ष त्याने घरदार सोडून सीमेवरती राहिला. जर त्या नोकरीच्या काळामध्ये त्याला वीर मरण आलं असतं, तुम्ही त्याचा वाजा गाजा केला असता, तुम्ही लोकांनी इतक्या सगळ्या गोष्टी दाखवल्या असतात त्याच्यावाल्या स्टेटस वरती, तो इतक्या दिवस रात्र राहिला असता. पण आज तो जिवंत आहे आणि इतक्या घाण परिस्थितीमध्ये राहतोय. त्याच्याबद्दल तुम्ही लोकांनी जस्ट एक शब्द सुद्धा बोलला नाही. सरकारला प्रश्न विचारला नाही. जी आपली सरकार आहे, जी देशाच्या सैनिकांच्या नावावरती इतकं आपलं वोटिंग घेत असतं, आपलं वोटिंग मागत असतं सैनिकांच्या नावावरती, एकाच सैनिकाचं इतकं भयंकर जास्त हाल करते. त्याने फक्त त्याच्या नोकरीवरती असताना काहीतरी सिस्टीम विषयी काहीतरी प्रश्न विचारला. तो जेन्युइन विचारला जात असतो. प्रायव्हेट नोकरीमध्ये पण, कंपनीमध्ये जर काही गोष्टींचा अन्याय होतला तर आपण प्रश्न विचारत असतो मॅनेजमेंटला. तसं विचारल्याबद्दल त्याला काढून टाकलं, काहीतरी कारण देऊन काढून दिल्यानंतर तो ती नोकरी मिळवण्यासाठी, कारण की बघा पोलीस डिपार्टमेंट, बाई तुम्हाला सगळ्यांना माहिती, त्यांना किती त्या नोकरीशी प्रेम राहतं, त्यांना त्याच्याशी प्रेम राहतं. पण एक सैनिक कधीच पैशांसाठी काम नाही करत. त्याचं खरंच आपल्या भारत मातेविषयी प्रेम असतं, म्हणून तो काम करत असतो. तो आज आपल्या नोकरी मिळवण्यासाठी किती संघर्ष केला. आपण लोकांनी त्याची काय जाणीव ठेवली? आपण लोकांनी फक्त त्याचा अपमान केला. मी गोष्ट करतोय चंदू चव्हाणची, जो कधी ना काळी तरी एखाद्या वेळेत तरी तुमच्या फीड मध्ये नक्की आला असेल, न्याय मागताना, सिस्टमशी न्याय मागताना, पॉलिटिशियन लोकांशी न्याय मागताना. जो ज्या पॉलिटिशियन लोकांच्या घरी गेला, तिथल्या नालायक नीच हरामी कार्यकर्ता लोकांनी त्याला धक्के मारून तिथनं काढलंय. काय स्कूल नका मोबाईल, मोबाईल एकदाही विचार नाही केला. तो एक भारतीय सैनिक आहे. काहीतरी अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये गेला, कलेक्टरला भेटायला गेला. तिथील ते 3 पाठ शिपुर्डे जे 10वी 12वी पास नापास असतात, कोणाच्या तरी मादरचोद माणसांच्या रेफरन्सने लागलेले असतात. त्या रेफरन्सच्या नोकरीवरती ते इतके माजलेले असतात की त्यांनी अक्षरशः त्या व्यक्तीला इतका हळदूस करून अक्षरशः धक्का मारून बाहेर काढलेले. तो एक सैनिक होता. आज जरी तो त्याच्या नोकरीवरती नसला तरी 1 वर्ष 2 वर्ष जरी त्यांनी देशासाठी सेवा दिलेली असेल, तो त्या मानाचा अधिकारी आहे. काय अपमान केलाय लोकांनी. दिल्ली सरकारने ना, आपले जे पाळीव कुत्रे असतात किंवा भटकंतीवाले कुत्रे असतात, त्यांच्यावरती एक कायदा आणलेला होता. त्यावेळेमध्ये देशामध्ये एक हाहाकार माजलेला होता. ॲनिमल लव्हर्स लोकांनी त्याच्यावरती किती रिॲक्शन दिले. आपले केतकी माटेगावकर सारखी हिरोईन पण आहे ना, त्याच्यावरती रडून पोस्ट टाकत होती. पण त्या केतकी माटेगाव मॅडमांना चंदू चव्हाण दिसला नसेल का? आपला भारतीय जवान आहे म्हणून त्यांना एकदाही दिसला नसेल का? आपले बॉलिवूडवाले, आपले मराठी सिनेमासृष्टीवाले, ह्या लोकांना कोणालाच दिसलं नसेल का? किंवा कुठल्याही राजकीय पक्षाच्या लोकांना, जे पक्षात आहेत, जे विरोधी पक्षात आहेत, त्यांना कोणालाच, कुठल्याच नेत्यांना चंदू चव्हाणची जे हाल चालले ते दिसत नसेल का? त्याचा संघर्ष दिसत नसेल का? तो कितीदा तरी बोलला की मला मुख्यमंत्र्यांना भेटायला जाऊ द्या, मला मुख्यमंत्र्यांना भेटायला जाऊ द्या. पण शेवटी काय झालं माहितीये का? त्याला डायरेक्टली जेलमध्ये टाकण्यात आलं. 2-3 महिने जेल भोगून तो व्यक्ती परत बाहेर आलेला आहे. त्याला मारहाण झाली असेल किंवा काय झालं असेल जेलमध्ये, कोणाला काय माहिती. जे लोक पोलीस स्टेशनमध्ये एकदा जरी गेले असेल त्यांना माहितीये की पोलिसांचं वागणं कसं असतं पोलीस स्टेशनमध्ये. मला एक असं वाटतं की आपण जर भारतीय जवानांची जर इथं आपण हे ठेवत नाही, इज्जत नाही ठेवते, शेतकऱ्यांची इज्जत नाही ठेवते, तर आपण कोणाची इज्जत ठेवतोय? नेत्या लोकांची कधीच कोणाचे होत नाही. त्या लोकांची तुम्ही वावा करतायत. भारतातील शेतकऱ्यांवरती अन्याय होतोय, आपल्या सैनिकांवरती अन्याय होतोय, त्या गोष्टीबद्दल कोणीच काही बोलत नाही. सध्याला देशाची राज्याची परिस्थिती ही आहे की देशामध्ये गाय, बैल, म्हैस, बकरी सगळे प्राणी सुरक्षित आहेत. एक शेतकरी आणि जवान सोडून. चंदू चव्हाणावरती देशातील अधिकाऱ्यांनी, राजकीय नेत्यांनी, लोकांनी असंवेदनशील वागलेले, ते खूप जास्त भयंकर होतं. गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आपण इतके ढोंगी आहोत, इतके नाटकी आहोत. आपण एकीकडे म्हणत असतो जय जवान जय किसान. याच देशामध्ये सांतर बिचारा सोडा, त्याच्यात तर काही किंमतच ठेवली नाही लोकांनी. जे आपले किसान म्हणजे आपले शेतकरी जे वर्ग आहे ना, तो इतका भयंकर दिसला गेला, तो त्याचं दुःख कोणाला सांगणार? आता जवानांवरती पण तोच अन्याय अत्याचार चाललेला आहे. हे बघून जास्त भयंकर वाटतंय मला. कारण की हा महाराष्ट्र, तर आपण शेतकऱ्यांना, जवानांना किती मानपान होता, किती मानपान देत होतो, त्यांचं काय आपल्या याच्यामध्ये काय महत्व होतं सगळ्या लोकांना माहिती आहे. आज आपण काय किंमत ठेवलेली आहे, एक गोष्ट मित्रांनो विसरू नका. आज जरी परिस्थिती त्यांच्यावरती, उद्या आपल्यावरती येणार आहे. ज्यावेळेस आपल्यावरती आली ना, तर आपल्याला कुठलाच अधिकार नाही की माझ्यावरती अन्याय झाला, आमच्यावरती अन्याय होतोय, आम्ही स्टुडंट आहोत,
आम्ही हे आहोत, आम्ही फलाना आहोत, आम्ही ढिमकाना आहोत, असं काहीही सांगायचं कारण नका ठेवू. कारण की आज जर तुम्ही त्या जवानाच्या मागे स्टँड घेऊन जर उभे नाही आहेत ना, तर उद्या तुमच्यासाठी कोणीच उभं राहणार नाही. माझं तर हे अकाउंट खूप छोटं आहे की माझ्या अकाउंटला काहीतरी 200-300 फॉलोअर्स आहेत. त्यांच्या प्रयत्नाने कितीतरी हे लोकांपर्यंत व्हिडिओ जाईल. पण मी माझ्या फॉलोअर्स लोकांना आणि हा व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत जातोय त्यांना हात जोडून विनंती करतो, तुम्ही तुमच्या ओळखीतल्या जर 5 लोकांना जरी हा व्हिडिओ पाठवला तरी चंदू चव्हाणाला न्याय मिळू शकतो. आज बिचारा काहीतरी एक अकॅडमी चालवून त्याने स्वतःचा संघर्ष थांबवला नाही, त्याने एक रस्ता वेगळा निवडून घेतलाय. आता तो न्याय मागत नाहीये, वेगळ्या गोष्टीमध्ये मूव ऑन होऊन गेला. त्याला अक्षरशः गुडघ्यावरती आणलं लोकांनी. मी तर लोकांचंच म्हणून, कारण की राजकीय नेत्यांचं काय, त्यांना तो अन्याय करण्याची सवय लागलेली. आणि हा जो फेल्युअर आहे ना, हा चंदू चव्हाणचा नाही झाला, हा फेल्युअर झाला एका सामान्य माणसाचा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि आता सध्याच्या महाराष्ट्रामध्ये तर जर गरिबांचा कोणी जर आवाज झालेला आहे, रवी साबळे साहेब, हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत आला, नक्कीच तुम्ही या मुद्द्यावरती एकदा तरी बोलाल. नाही, हा व्हिडिओ ज्या ज्या लोकांपर्यंत जातोय त्यांनी रवी साबळे साहेबांना कमेंट बॉक्समध्ये टॅग करा, जेणेकरून ते या मुद्द्यावरती व्हिडिओ बनवतील. आणि सध्या तर त्यांचं बोलण्याची दखल सरकार पण घेते. तर अशा पद्धतीने जर चंदू चव्हाणला न्याय मिळाला, माझा हा व्हिडिओ बनवलेला सार्थकी पडेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.